कारण की अतुल बेनके आता आपल्या समोरून गेले. तुम्हाला पाहून जोरदार जय श्रीराम, राष्ट्रवादी आगे बढो वगैरे घोषणाबाजी करत गेले. जय महाराष्ट्र, जय श्रीराम या घोषणा शरद सोनवणेच्या बरोबर योग्य वाटतात. आणि आपल्याला कल्पना आहे की या दोन राष्ट्रवादीच्या मध्ये विधानसभेला अपक्ष म्हणून हिंदुत्ववादी चेहरा जो आहे तो महाराष्ट्रावर गेलेला आहे. हिंदुत्व म्हणजे जातपात नाही, हिंदुत्व म्हणजे सर्वसमावेशक. त्यांचं राजकारण हे एखाद्या विशिष्ट समाजापुरतं मर्यादित आहे, हे अनेक वेळा लोकांनी पाहिलेलं आहे. आणि माझं राजकारण जे आहे, माझं समाजकारण ते आहे, ते सर्वांना बरोबर घेऊन जायचं आहे. त्यामुळे एका बाजूला सरकलेल्या नेत्याला लोक काय उत्तर देतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे कालची विधानसभा आहे. तुम्ही एखाद्या कुठल्या लोकांचं जर चांगलं लालाल चांगलपणा करत असाल, आम्हाला सुद्धा त्यांच्याबद्दल सर्व समाजाबद्दल आदर आहे. विकास करत असताना आम्ही कोणत्या गोष्टीचा भेदाभेद करत नाही. त्यामुळे जुन्नर शहर हे कोणाच्या ताब्यात असावं तर विकास करण्याच्या पाठीमागं असावं. या शहराला आकार मी दिला आहे मागच्या 5 वर्षामध्ये, मागच्या 5 वर्षामध्ये आम्ही प्रयत्न केला आहे. आणि हे शहर आम्हाला खूप ताकदीने मदत करेल. मला खात्री आहे की ही निवडणूक खूप चांगली होईल. आणि आमचा नगराध्यक्षाचा उमेदवार जे आहेत, ज्या सौभाग्यवती सुजाताताई मधुकर पांडुरंग काजळे या प्रचंड मताधिक्याने निवडून जातील. प्रचार हा प्रत्येकाने करायचा असतो, याच्यामध्ये आपल्याला लवकर अंदाज येणार नाही. तुम्ही विधानसभेला पाहिलं असेल, भल्या सभा प्रत्येकजण घेतात, प्रत्येकजण आपापले मोठमोठे नेते आणतात, पण शेवटी जनतेच्या मनात काय असतं हे निर्णायक उत्तर तुम्हाला त्यावेळेला कळतं ज्यावेळेला त्याचा निकाल लागतो. त्यामुळे प्रचार होणं, प्रचार करणं, प्रचारामध्ये खेळाडू पद्धतीने सर्वांना शुभेच्छा देणं, जेवढे काही उमेदवार म्हणून उभे राहिलेले आहेत त्या सर्वांना तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी शुभेच्छा व्यक्त करतो. 2-3 दिवस झाले अतुल बेनके प्रत्येक घरोघरी उमेदवारासोबत फिरताय, परंतु तालुक्याचे आमदार मात्र तसं करताना दिसून येत नाही. नाही, मला असं वाटतं की शहरामध्ये तुम्ही आज पहिल्यांदा आले असतील. माझा डोर टू डोर प्रचार करून मला वाटतं 8 दिवस झाले असतील. आम्ही फार आघाडी घेतलेली आहे. मी निवांत यासाठी बसलो आहे की मी लोकांची उत्तर जाणून घेतलेली आहे. आणि माझे इतका डोर टू डोर ते जे फिरतात ते रस्त्याने फिरत आहेत. मी प्रत्येक घरात जातो, पाया पडतो, डोकं टेकल्याशिवाय बाहेर येत नाही, हा माझा प्रचार आहे. तर माझ्या कामाची पद्धत जरा थोडीशी वेगळी आहे. मी जनतेला देव मानणारा माणूस आहे. जनता माझ्यासाठी सर्वस्व आहे. हे जे फिरलेलं मी त्या बघून का असलो तर त्याची प्रचाराची पद्धत आहे ती वरवरची पद्धत आहे, ते मनापासून पद्धत नाही आहे, म्हणून मला खूप हसायला आलं. आमची पद्धत तुम्ही एकदा जेव्हा माझ्या कामाची पद्धत जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा तुम्ही म्हणलं की दादांच्या मेहनतीला तोड नाही. आम्ही बाय हार्ड काम करतो, आमची कामाची पद्धतच वेगळी. आमची काही स्पर्धा नाही कुणाबरोबर, पण प्रत्येकाच्या कामाचा हा वेगळा अजेंडा आहे. तो वेगवेगळा अजेंडा तुम्हाला कामाच्या निमित्ताने पाहायला मिळेल. मी 4 नंबर स्वतः पाय फिरलो प्रभाग, 5 नंबर पाय फिरलो. मला 2 दिवस झाले फिरून. आता हा माझा 3रा दिवस आहे. आता जेव्हा मी काही ठिकाणी जाणार आहे तर मी प्रत्येकाच्या घरात बसून बैठक बाहेर चालू झालेल्या आहेत. प्रचाराची वेगळी पद्धत आहे. अशा रस्त्याने फिरायच्या घोषणा द्यायची ही माझी पद्धतच कामाची. शक्तीप्रदर्शन गरज काय? शक्तीप्रदर्शन एकदाच होईल, एकच धमाका होईल सगळ्यात शेवटचा शक्तीप्रदर्शन. हे सारखं कोण शक्तीप्रदर्शन करत, त्यात वेळ वाया जातो की ते सगळ्यात शेवटी होईल ना धमाका. आम्ही एक विचाराने एक संत चालणारी मंडळी आहोत. जुन्नर शहराचा विकास ही आमची जबाबदारी आहे. त्या दृष्टीने ही जुन्नर शहर ताब्यामध्ये मिळणं हे आमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. बघा, तुम्हाला मी सांगतो काय विजन असलं पाहिजे. तर माझं विजन क्लिअर कट आहे. महाराष्ट्रातलं पहिलं हे जुन्नर शहर असं असेल की जे लाईट बिल मुक्त आम्ही करणार आहोत. हे शरद सोनवणे बोलतोय. त्यामुळे हा फार मोठा अजेंडा आहे. आज मला सांगा, प्रत्येकजण काय करतो, MSCBच्या बाहेर उभं राहतो, म्हणतो की मला 2,000 बिल आलं, मला 3,000 बिल आलं, माझ्याकडे एवढी लाईट आहे, माझ्याकडे एवढा पंखा नाही आहे, पण माझ्यासारख्या गरीबाला हे परवडत नाही. सर्वसामान्य माणसाला काय हवं आहे याचा विचार करून ही असलेली जबाबदारी मी जनतेला अपील म्हणून मागितलेली आहे. कोणीही जात पात धर्म डोळ्यासमोर ठेवून, पक्ष डोळ्यासमोर न ठेवता हा विकासनशील चेहरा आणि याचं नेतृत्व जर शरद सोनवणे करतायत तर मला हात जोडून विनंती करायची माझे तमाम मायबापांना, एकदा सुस्पष्ट बहुमत माझ्या ताब्यात देऊन बघा. जुन्नर तालुक्याचा ग्रामीण जो बदलला आहे, जुन्नर शहर कसं करतोय फक्त एकदा बघा. तुम्ही आता इथून गणेश खड्डीकडे जाताय, तुम्ही इथून आता लेल्याकडे जातायत, तुम्ही बनकर फाटा ओझरकडे जाताय, तुम्ही नारायणगावला जातायत, तुम्ही किल्ल्याकडे जातायत. हे सगळे टॉपचे रस्ते गेले 10 वर्ष झाले आपण केलेले आहेत.
आणि या सगळं असलेला आयडॉल असलेल्या व्हिजनमध्ये किंवा आयडॉल असलेल्या प्रगतीमध्ये माझं स्वप्न इकडंच आहे की जुन्नर तालुका, जुन्नर शहर, बरं ही 1858ची असलेली नगरपालिका, म्हणजे 160 वर्षपूर्वीची असलेली नगरपालिका, या नगरपालिकेला आपण उंचवून नेणं आणि एकदम सुंदर बनवलं. मला ही 5 वर्ष भरपूर झाली. एवढी 5 वर्ष जर मला जुन्नर शहराने दिली ना, सर्व समाजाने तर आणि सर्व जाती धर्माच्या लोकांनी, मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो, पुढच्या 5 वर्षाला कोणाला सत्ता हातात द्यायला पाहिजे याचं उत्तर मी बिलकुल खाली ठेवणार नाही. लोक सांगतील जिथं शरद सोनवणे म्हणतील तिथं आम्ही शहरामध्ये मतदान करू. या सर्वांची जबाबदारी मी घेतलेली आहे. पण मी तुम्हाला एक मिनिट थांबवतोय दादा, तुमचं विजन खूप चांगलं आहे, परंतु आता जी परिस्थिती पाहिली, आता काय दिसतंय, मुस्लिम उमेदवार आहेत, हिंदू उमेदवार आहे, आणि तुमचे मित्र आता तुम्ही ज्यांच्याकडे पण हसत होतात, अतुल बेनके, त्यांनी पण हिंदू हिंदू कास धरलेली दिसत आहे. मग यावर विजन एक आणि जातीवाद एक, याच्यामध्ये कसं नाही, जातीवादाला थारा नाही. आमच्या दृष्टीने मला आता सय्यद समाजाचं बघा, आधीच्या या नेते मंडळीने काय केलं होतं, जाणीवपूर्वक सय्यद समाजाच्या 4 विभागामध्ये विभागणी केली होती. त्यामुळे सय्यद समाजाला गेल्या 15 वर्षी एकदाही नगरसेवक नाही, या 15 वर्षात मागच्या दुर्दैवाने. मग मी काय केलं, आमदार झाल्यानंतर मी ही विभागणी बंद केली आणि रचनात्मक तो त्याचा जो वॉर्ड आहे तो 9 नंबरमध्ये सर्व एकत्र मतांना केला, सर्व घटक समाविष्ट करण्यासाठी. हा, म्हणजे त्यांना त्यांच्यावर अन्याय होऊ नये. पण सय्यद वाड्याला त्यांचं स्वतंत्र प्रतिनिधी आता मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आता माझ्या समोरच्या लोकांनी, मी त्यांना सांगितलं का मी तिथं तुमचा एवढा मोठा एक संघ समाज आहे, मी तिथे उमेदवारच देणार नाही, आणि म्हणून बिनविरोधची भूमिका मी तिथे ठेवली एका जागेसाठी, आणि मी तसंच वागलो. एक जागा फक्त आमच्या तिथे राजगुरू म्हणून एक महिला आहे 9 नंबरमध्ये, तेवढीच आम्ही ते सीट दिले धनुष्यबाणावर. बाकी एक जागा त्यांचा जो उमेदवार तो आमचा मानून आम्ही त्याला सपोर्ट केलेला आहे. आता त्याचा अर्थ असा आहे की आम्ही भाईचारा मानणारी माणसं आहोत, आम्ही सर्वांना बरोबर घेऊन चालणारी माणसं आहोत. जात पात धर्माच्या पलीकडे हा विषय आहे भारताचा. तुम्ही तसं वागता, पण समोरच्या बाजूने तुम्ही विधान ऐकली असतील, कुणी आता ते जुने नंगे तलवारीचा विषय काढतो, कुणी हिंदू मंदिराला विरोध केलं म्हणून सांगतो. हे नक्की ध्रुवीकरण वेगवेगळं चाललेलं आहे. नाही, हे सगळे आणि तुमचे उमेदवार देखील हिंदूच करतात. तुम्ही जरी सेक्युलर विचाराचे दिसतायत आम्हाला, परंतु तुमचे उमेदवार जे मधुकर काजळे आहे ते हिंदू करतात. नक्की काय विजन बघायचं का जात बघायची? बघा, विषय असा आहे, या शहराला पूर्वीपासून हिंदू मुस्लिम ही प्रक्रिया चालू आहे, पण या प्रक्रियेच्या मध्ये शहर आहे जे विकासाच्या दृष्टीने आपण पाहतोय. ठीक आहे ना, समाज एक आहे, मुस्लिम समाज आहे, एक 9,000 मतांचा आहे, 14,000 मतांचा हिंदू समाज आहे, आणि ह्या 14,000मध्ये 4-5 उमेदवार उभे राहिल्यानंतर मग त्याच्यामध्ये काय घटतूट होईल, मग मुस्लिम समाजाचा नगराध्यक्ष होईल का, की हिंदू समाज नगराध्यक्ष होईल, ह्या कुणाच्या चर्चा आहेत? ह्या साधारण चर्चा ज्या आहेत त्या डोक्यामध्ये लोकांच्या आणून सोडतात ते लोक जी आहेत ज्यांना या शहरामध्ये वेळोवेळी जातीवाद घडवायचा आहे. अशी माणसं आहेत ना या शहरामध्ये, नाही अशाला भाग नाही. परंतु आमचं म्हणणं असं आहे, आता जो जन्माला येतो तो कुठं जन्माला येतो त्याच्या हातात नाही आहे. कोण मुस्लिम घरात जन्माला येईल, कोण आमच्या वेगळ्या कास्टमध्ये जन्माला येईल, कोण हिंदू समाजामध्ये जन्माला येईल. पण माझं म्हणणं असं की या शहराला विकसित करत असताना आपण जातीकडे जास्त जोर न देता, धर्माकडे जास्त जोर न देता, निवडणुकीच्या तोंडावर चालले त्याबाबत म्हणतो. त्याच्यामध्ये काही लोक दबा धरून बसलेले आहेत, ज्यांनी सुपाऱ्या घेतल्यात. काही लोकांनी सुपारी घेणारी मंडळी ह्या शहराला धोका आहे. ते लोक जाणीवपूर्वक, काही लोकांना जाणीवपूर्वक उभं पण केले गेलेले आहे, मला ते दिसतंय. पण ते आम्हाला इतकं सुस्पष्ट आज बोलता येणार नाही. पण हे एकच करायचं की फक्त म्हणजे हा काटशहाचं राजकारण करायचं, काटशहा करायचं आणि आपल्या पोळ्या भाजवायच्या. खरं तर हे दुर्दैवी आहे. परंतु या तुमच्या भांडणामध्ये त्याचा फायदा समजा संबंधित तुम्ही ज्यांना बोलताय त्या लोकांना होईल आणि त्यांचं सीट निवडून येईल, असं तुम्हाला धोका वाटत नाही? नाही, बघा, याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो, जुन्नर शहराबरोबर मुस्लिम समाजसुद्धा माझ्या कॅन्डिडेटला प्रचंड मतदान करणार आहे, असं वाटत काही कारण नाही. शरद सोनवणे ज्या वेळेला बोलतो, नेतृत्व करतो, त्यावेळेला सर्व समाजाबरोबर आमचे एक चांगले संबंध प्रस्थापित झालेले आहेत. बघा, मी हिंदू बांधवांचे जसे सामुदायिक विवाह सोहळे केले तसे मी मुस्लिम बांधवांचे पण केले. याचा अर्थ मला बरं 2014 पासून मी आल्यापासून एकही दंगल झालेले नाही. इथून मागे भरपूर दंगली झाल्या. हिंदू समाजाची मुलं बिचारे आतमध्ये बसले, मुस्लिम समाजाचे लोक आतमध्ये बसले. याचा अर्थ काय, नुकसान कुणाचं? आमचं सुस्पष्ट म्हणणं माझं असं आहे की तुम्ही असं म्हणू नका की मप्पा काजळे यांना फक्त हिंदूंचीच मतं पडतील. मी आपल्याला गॅरंटेड सांगतो, तुम्हाला निकाल लागल्यावर कळेल
की 9 नंबर आणि 10 नंबर वॉर्डमध्ये सुद्धा आम्हाला प्रचंड मताधिक्य वरच्या सेटला 100% मिळणार म्हणजे मिळणार. हे मी बोलतोय आपल्याशी. माझा विश्वास आहे. हिंदू समाज असेल, बारा बलुचिस्तान असेल, किंबहुना तिथं आमचा मुस्लिम बांधव असेल, आमचा सय्यद समाज असेल, म्हणजे सुन्नी आणि शिया या दोन्ही लोकांबरोबर माझे संबंध आहे.